तुम्ही महाकाली मंदिराच्या विहिरीबद्दल खूप ऐकलं असणार, पण ती तुम्ही विहीर पाहिली नसणार. काल मी तुम्हाला तीच विहीर दाखवणार आहोत. 1704 मध्ये महाकाली मंदिराची मूर्ती, महाकाली मूर्ती आतमध्ये मिळाली. त्यापूर्वी आपल्या चंद्रपूरचं नाव लोकपूर असं होतं. लोकपूर असताना दंडकारण्य क्षेत्रामध्ये 2 राजाचं राज्य होतं. त्यावेळेस खांडका बल्लाळचा नावाचा राजा इथे राज्य करीत होता. त्यावेळेस खांडका बल्लाळचा या जंगलामध्ये शिकार करत असताना त्याला अंचलेश्वर जे मंदिर आहे तिथे आचल मूर्ती सापडली आणि ते अंचलेश्वर मंदिर त्याला तिथे त्या गाईचं गोखूर सापडलं. तर त्या पाण्याने त्याने आंघोळ केल्यानंतर त्याच्या शरीरावर असलेले फोड म्हणजे खांडकं ते नष्ट झाले आणि त्याला दृष्टांत मिळाला की महाकालीने सांगितले की मी इथे आहे, तू माझं हे मंदिर जागा खोद, मी तुला इथे मिळेल. मग त्यांनी ही जागा खोदली. त्यानंतर इथे ती महाकाली स्वयंभू प्रकट झाली. महाकाली स्वयंभू प्रकट झाल्यानंतर राजा वीरशा राणी हिराई यांनी हे मंदिर बांधलं. त्यावेळेस वीरभद्र नाव त्यांचा जो होता त्याचं मुलगा इथे या महाकाली मंदिराच्या वर स्थापना केली असे त्याचा इतिहास आहे. आणि त्यावेळेस महाकाली देवी इथे खाली नेत्रस्थ होती. तर इथून भद्रावतीपर्यंत एक भुयारी रस्ता होता आणि इथे बाजूला एक विहीर होती मंदिराच्या बाजूला. त्या विहीर आंघोळ करून